नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सर्च अलिबागमध्ये रेवदंडा जेटीवरून सकाळचे 7 वाजता स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज मी आलो अलिबागमध्ये आपल्या रेवदंडा जेटीवर। रेवदंडा जेटीच्या याच्या आधी पण व्हिडिओ केलेले आहेत आणि आता गौरी गणपती विसर्जन झालं त्याच्यानंतरची आज व्हिडिओ करतोय मी। आता वार आहे तो म्हणजे शुक्रवार आहे। आजची व्हिडिओ बघू शकता तुम्ही। आज तुम्हाला दाखवतो इथे गर्दी बघू शकता बघा। गर्दी किती आहे, सकाळच्या 7 वाजता मच्छी घेण्यासाठी भरपूर लोक आलेले आहेत, कोळणी आले आहेत आणि इतर ग्राहक पण आलेले आहेत भरपूर। आणि ही बघू शकता इकडे बोटी आहेत भरपूर, ते आता मच्छी घेऊन आलेत। सकाळच्या लवकर जातात किंवा मोठ्या ट्रॉलरच्या बोटी त्या पण इथे येतात, ज्या रात्री 2-4 दिवसांनी येतात किंवा 4 दिवस जशी मच्छी मिळेल त्याच्यावर असतं। आणि आता इथे छोट्या बोटी पण आल्या, त्याच्यात पण मच्छी आलेली आहे भरपूर। तर चला आपण तुम्हाला दाखवतो कोणकोणती मच्छी आलेली आहे। चला तर मित्रांनो, बघता हा रेवदंड्यावरून साळवला गेलेला ब्रिज आहे आणि इकडे या भरपूर अशा बोटी आलेल्या आहेत रेवदंडा जेटीवरती। आणि इकडे बघू शकता तुम्ही मांदेली मच्छी ही ताजी आलेली आहे छोट्या बोटीतून। या छोट्या बोटीत सकाळी लवकर जातात मच्छी पकडण्यासाठी, रात्री जातात आणि नंतर मग इकडे सकाळीच्या टायमात मच्छी इथे घेऊन येतात। आणि ही बघा मांदेली मच्छी कशी काढतात, एक मच्छी सोडवायला लागत ना, डायरेक्ट झडकायला लागते, तेव्हा ही आपली मांदेली मच्छी खाली डायरेक्ट पडते। आणि या साईडला चालू आहे म्हणजे माशांचा लिलाव चालू आहे, खरेदी विक्री सर्व चालू आहे, भरपूर गर्दी आहे। सकाळचे वाजलेत ते म्हणजे 7 आणि मी आलो आहे मच्छी बघण्यासाठी। चला मी आज तुम्हाला मच्छी दाखवतो, काय काय मच्छी आली मार्केटला। इकडे बघू शकता तुम्ही बोंबील दिसतात तुम्हाला, बोंबील आणि कोलंबी मिक्स आहे। भरपूर आज बोंबील आलेले दिसतात आणि साईज बघू शकता बिग साईजचे बोंबील आहेत। आणि सर्वजण इथे निवडण्याचं काम चालू आहे, इथे मांदेली काढण्याचं काम चालू आहे आणि काही लोक खरेदी करण्यासाठी पण भरपूर लोक आलेले आहेत। इकडे बघता तुम्ही बोंबील मासा आहे, खूप मोठ्या साईजचा बोंबील आहे। चला पुढे जाऊन आता बघूया आपण आत काय काय मच्छी आहे ते। तर मित्रांनो, आता इथे मावशी आहे, तिथे पापलेट मच्छी बघायला मिळते आपल्याकडे त्यांच्याकडे। मावशी तुमचं नाव सांगा मला। मनीषा भांजेनकवा। आणि तुमच्याकडे आज कोणकोणती मच्छी आहे विकायला? आमच्याकडे पापलेट आहेत, सैती कोलंबी आहे। पापलेटचे कसा काय रेट आहे चालू आहे? हा 2000ला 4 आहे, ते 2500ला 4 आहेत। हे बघता मित्रांनो 2500ला 4 आहेत आणि हे 2000ला 4 पापलेट बघायला मिळतं। आणि कोलंबी वाटा कसा दिला? हा 200चा वाटा आहे। 200चा वाटा कोलंबी। तर मित्रांनो यायचं तुम्हाला रेवदंडा जेटीला आणि इथे यांच्या काकींकडून मावशींकडून पापलेट वगैरे मच्छी असते। पापलेट असते नेहमी, काय दुसरी पण मच्छी असते? दुसरी पण मच्छी असते, सुरमई रावस वगैरे सर्व मच्छी यांच्याकडे असते। रेवदंडा जेटीला आलेत तर इथे नक्की विजिट करा। शिंगाळी, मोठे शिंगाळे ज्या आता ताज्या छोट्या बोटीतून पकडून आणलेल्या आहे। तर या साईडला बघू शकता भरपूर अशा बोटी लागलेल्या आहेत रेवदंडा जेटीवरती। आणि इकडे पण एक ही बोट आलेली आहे, आत्ताच जस्ट आले। ह्याच्यातून आता काय काय मच्छी आहे बघू शकता आपण, जस्ट ती बोंबील आणि मांदेली वगैरे असं मिक्स मच्छी दिसते। आणि इकडे या कोळणी थांबलेले आहेत ही मच्छी घेण्यासाठी। आता टोपल्यावर त्यांचे चाळण असतं म्हणजे टोपलीवर, त्याच्यावर ते घेतील। बघता सर्व कोळणी बोंबीलच्या मागे धावतात, कारण आज बोंबील स्वस्त झालेले आहेत। आज बोंबील भरपूर आले, त्यामुळे बोंबील सगळेच जण जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करत आहेत। इकडे पण बारीक मच्छी आहे, निवड वगैरे म्हणजे भिंजा वगैरे ते निवडण्याचं काम चाललं आहे। भिंजा वाकटी वगैरे आहे, त्याच्यामधून बोंबील वगैरे असं सॉर्टिंग करतायत। इकडे बारीक कोलंबी आहे, या साईडला पण बोंबील बघायला मिळतात आपल्याला। आज बोंबील जास्त दिसतोय आपल्याला मित्रांनो। चला पुढे बघूया अजून काय काय। सकाळच्या 7 वाजता रेवदंडा जेटीवर भरपूर गर्दी झालेली आहे आणि सगळे लोक मच्छी वगैरे घेत आहेत बघू शकता तुम्ही। आणि इकडे मच्छी निवडण्याचं काम चाललंय दिसतंय आपल्याला। थोडं जास्ती बोंबील आलेलं आहे आणि इथं भिंजी मासा बघायला मिळतो, आपला भिंजी, आणि त्याला मुंबई साईडला मोदक मासा म्हणतात, तर हा भिंजी मासा आहे। मावशी बसलेत आणि इथं त्यांच्याकडे मच्छी बघताय। इथे कोलंबी बघायला मिळते आपल्याला आणि खडपाडी कोलंबी आहे आणि सुरमई बघायला मिळते, रावस आहे, बोंबील आहेत। तर मावशी मला जरा भाव सांगायचा, एक कोलंबी कशी दिली? ती 500ला वाटा देईन घे। आणि रावस? रावस 1500चा। आणि सुरमई कशाच्या छोट्या? 2000ला देईन ती। 1000ला। बोंबील आज जरा जास्ती आलेले दिसतात। बोंबील जास्त आले। बोंबील हा कसा वाटा दिलाय? बोंबील 200चा। 200चा वाटा आहे हा। मोठ्या साईजचे बोंबील बघायला मिळतात मित्रांनो तुम्हाला आणि 200चा वाटा आहे बघताय। आणि भरपूर असे जाडी बोंबील आपल्याला बघायला मिळत आहेत। 300 रुपयाची कोलंबी मोठ्या साईजची। इकडे बोंबील बघू शकता तुम्ही, मावशी बोलतात 100 रुपयाला आहे। 100 रुपयाला बोंबील बघू शकता, किती मोठ्या साईजचे आहेत, जवळपास 10-12 बोंबील दिसतात आपल्याला। साईडला पण जरा मोठ्या साईजची चिंबोरी आहे आणि हे मीडियम साईजचे। काय कशी दिली मावशी चिंबोरी? चिंबोरी कशी दिली? हा 600 झाले ते। हे 600 आणि ही? आणि याचे काय देता? जास्त नको देता, 500 रुपये दे सदा। ही 500ला मित्रांनो द्यायची आहे चिंबोरी। 500ला चिंबोरी द्यायची आहे। किती आहेत तरी या जवळ 10-15 आहेत जवळपास, या 15च्या वरती आहेत। ती ह्या 1000 नाही।
500 लेवल. तर बघताय जेटीवर येणारी मच्छी आहे ती इथे खरेदी केली जाते. कोळणी जास्तीत जास्त खरेदी करतात टोपलीमध्ये किंवा लिलावामध्ये आणि इकडे आणून मग त्याचे जे मिक्स मच्छी असते त्याचं निवडण्याचं काम चाललं असतं. बघा हे बघा सॉर्टिंग चालू आहे ते सगळं. इकडे भरपूर प्रकारची मच्छी असते ती सॉर्टिंग करतात साईजनुसार त्यांना वेगवेगळं केलं जातं आणि वेगवेगळ्या मच्छीनुसार वेगवेगळं केलं जातं. तर मित्रांनो ही बघताय तुम्ही जाळी आहेत. ही जी मच्छी पकडून आल्यानंतर ही जाळी इथं ठेवली जातात आणि नंतर मच्छी वगैरे विक्री झाली की नंतर परत मग ही जाळी घेऊन जातात मच्छी पकडण्यासाठी. आणि अजून पण इथे मच्छी खरेदी विक्रीचं काम चालू आहे. आता 8 वाजून गेलेले आहेत आणि इकडे बघू शकता छोट्या छोट्या बोटी ह्या ज्या समुद्रात मच्छी पकडण्यासाठी बारीक मच्छी पकडण्यासाठी गेल्यात आणि ह्या ज्या मोठ्या बोटी आहेत त्या आता मच्छी अजून विकता येतच आहेत. आणि इकडे बघताय तुम्ही इथे हा छोटीचं इथून इथे छोट्या बोटी लागतात. इथून ज्या छोट्या बोटीतले बारीक सारीक मच्छी असते जी मांदेली बोला वेज्जी बोला असे बारीक जेवढी मच्छी भेटेल ती ह्या छोट्या बोटीतून ह्या साईडला काढली जाते. रेवदंडा जेटीच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इकडे असा बर्फाचा शॉप बघायला मिळतोय. इथून बर्फ घेतात कोळणी आणि बर्फ मच्छीला लावण्यासाठी ठेवतात. दिवसभर त्यांना मच्छी विकायची असते त्यासाठी बर्फ लागतो तो इथून घेतला जातो. आणि इकडे बघताय तुम्ही या कोळणी इथे पण मच्छी आहे इथे किलोवर पण मिळते इथे. आणि टेम्पो बघताय तुम्ही हे टेम्पो रिक्षा हे मच्छी सगळं घेऊन कोळणीला त्यांच्या मच्छी मार्केटपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात हे टेम्पो आणि रिक्षा. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं गौरी गणपतीनंतर रेवदंडा जेटीवरती कोणकोणती मच्छी आलेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जास्ती करून बोंबील कोलंबी असेच मांदेली आणि भिंजा वगैरे अशी मच्छी होती. बाकीची मोठी मच्छी पण अजून थोड्या दिवसात येईल. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पण नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्याचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खाली एक दुसरं बटन ॲड झालं यूट्यूबच्या फीचर्समध्ये हाईप म्हणून ते पण करा जेणेकरून आपली व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद. चला मित्रांनो बाय बाय.